नमस्कार, मी प्रियंका गडवे, जालना बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल। विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब जालना। प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9623493999 आणि 9730541111। आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9168605007 किंवा 9673236007। फोन नंबर 02482236007 आणि 02482237007। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना। आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना। शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। आता सविस्तर बातम्या। सध्या पावसाचे दिवस असल्याने जालना शहरामध्ये अस्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे। ओला कचरा आणि सुका कचरा याचे वेगवेगळे वर्गीकरण न केल्यास येणाऱ्या काळामध्ये दंड आकारण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे, असे उपायुक्त नंदा गायकवाड यांनी MCN न्यूजशी बोलताना सांगितले। पाहुयात। मॅडम, मला हे सांगा की सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत, घंटागाड्या प्रभागात येत नाहीत, काय सांगाल आणि कशा पद्धतीने राबवले जाते स्वच्छता विभागाच्या वतीने? आपल्या जालना शहरामध्ये आपण आता मान्सून पूर्वतयारी म्हणून सर्व नाले आणि जे पाण्याचे ठिकाण आहेत ते स्वच्छतेचं आपण मोहीम हाती घेतलेली आहे। तसेच कचरा उचलण्याचे पण काम चालू आहे आणि माझी नागरिकांना विनंती आहे की त्यांनी ज्या घंटागाड्या येतात त्यांच्या घरा समोर किंवा दुकानासमोर त्याच्यामध्येच कचरा टाकावा, बाहेर कचरा टाकू नये। कारण बाहेर कचरा टाकल्यामुळे कचऱ्याची ढीग होतात आणि ते परत प्राणी वगैरे पसरवतात आणि त्यामुळे पण दुर्गंधी सुटते आणि परिसर घाण दिसतो। आपल्या परिसरात येणारी घंटागाडी आहे त्यामध्येच कचरा टाकावा। आणि आपण दुसरं असं पण केलेलं आहे की आपण ओला कचरा सुका कचरा वेगळा करून मागतोय नागरिकांना। तर हे कचरा वेगळं करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। त्यांनी जर कचरा वेगवेगळा दिला नाही तर त्यांना दंड करण्याचे पण प्रोव्हिजन आपल्याकडे आहे। प्रथम वेळेस जर त्यांनी दिला नाही वेगवेगळा कचरा तर त्याला 50 रुपये आपण दंड करतो। दुसऱ्या वेळेस आपण त्यांना 500 रुपये दंड लावणार आहोत। आणि जे फळ विक्रेते किंवा भाजीवाले त्यांनी जर कचऱ्याची पेटी किंवा डस्टबिन जर त्यांनी ठेवली नाही आणि तो कचरा त्यांनी उघड्यावर टाकला तर त्यांनासुद्धा सेम पहिल्या वेळेस आपण 50 रुपये दंड लावणार आहोत आणि दुसऱ्या वेळेस 500 रुपये दंड लावणार आहोत। त्यानंतर रस्त्यावर जे लोक कचरा टाकतात किंवा घाण करतात त्यांना आपण 180 रुपये हा दंड आपण आकारणार आहोत। सार्वजनिक ठिकाणी जर थुंकलं तर त्यासाठी 150 रुपये दंड आहे। उघड्यावरती लघवी करणे यासाठी 200 रुपये दंड आहे आणि उघड्यावर शौच केल्यास त्याला 500 रुपये दंड आहे। आणि आपल्याकडे सिंगल यूज प्लॅस्टिकवरती बंदी असून
जर या प्लॅस्टिकचा उपयोग करताना कोणी जर आढळलं तर त्याला दंडात्मक कारवाई म्हणून आपण पहिल्या वेळेस 5,000 रुपये दंड लावणार आहोत, दुसऱ्या वेळेस 10,000 रुपये दंड आणि तिसऱ्या वेळेस जर आढळल्यास त्याला 25,000 रुपये दंड किंवा मग आपण त्यांच्यावरती गुन्हा पण दाखल करून त्यांना म्हणजे कारावासाची सुद्धा शिक्षा होऊ शकते. आणि जर आपलं कन्स्ट्रक्शन आणि डिमॉलिशन मटेरियल असेल तर त्यांनी जर ते रस्त्यावरती जर टाकलं तर त्याच्यासाठी आपण 400 रुपये दंड लावतो आहे. आणि हेच मटेरियल जर त्यांनी महानगरपालिकेकडे दिले तर त्याला आपण 500 रुपये प्रत्येक ट्रिपप्रमाणे आपण ते उचलण्याचं काम करतो. त्यानंतर आपल्याकडे जे सेप्टिक टँक्स आहेत त्यांना क्लीन करण्याची व्यवस्था आणि आपल्याकडे गाड्या आहेत त्याची आपण 2,500 रुपये प्रति ट्रिप असं आपण चार्जेस लावतो. आणि कचरा जाळणे हे आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे आणि हा जर कचरा जर जाळला तर तो जाळण्याबद्दल आपण त्यांना 5,000 रुपये दंड नागरिकांना करणार आहोत. तर माझी नागरिकांना विनंती आहे की आपल्या घरासमोर येणाऱ्या घंटागाडीमध्ये आपला कचरा टाका. नाल्या या आपल्या पाणी वाहण्यासाठी आहेत, कृपया त्यामध्ये कचरा टाकू नका. कचरा टाकल्यामुळे नाल्या पण पूर्ण ब्लॉक होतात आणि सिंगल यूज प्लॅस्टिक आपण वापरणे बंद करा, ज्यामुळे पण आपला कचरा जास्त वाढतो आहे. याला पर्याय काय देता येईल आपल्या प्लॅस्टिकच्या बॅग्सला याचासुद्धा विचार महानगरपालिका करत आहे. तर माझी नागरिकांना विनंती आहे की त्यांनी महानगरपालिकेस सहकार्य करावे आणि आता आपले पावसाचे दिवस असल्यामुळे स्वच्छतेसाठी त्यांनी सहकार्य करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते. थँक्यू. मुळात प्रश्नच असा आहे की शहरामध्ये ठिकठिकाणी कचरा तसाच पडू नये आणि घंटा गाड्यासुद्धा वार्डामध्ये किंवा प्रभागात येत नाहीत. या संदर्भात आपलं प्रशासनाच्या वतीने काही कारवाई वगैरे करणार आहात का? हो, आपण कचऱ्याच्या आपल्या ज्या घंटागाड्या आहेत त्याचं मॉनिटरिंग आपण सुरू केलेलं आहे आणि इवन आपल्याकडे बारकोड लावलेले आहेत. घंटागाडी त्या घराजवळ जाते की नाही याचं एक डॅशबोर्ड आपल्याकडे आहे आणि त्यावरून आम्ही मॉनिटरिंग चालू केलेलं आहे. तर ही सिस्टीम पूर्ण कार्यान्वित व्हायला थोडा वेळ लागेल आणि आम्हाला पण माहीत पडतं की कुठे घंटागाडी गेली आणि कुठे नाही. तर ह्या बारकोड सिस्टीममुळे खूप सुरळीत होणार आहे. थोडं सिस्टीम चालू होईपर्यंत थोडासा त्रास होईल, पण घंटागाडी आल्याशिवाय घरातला कचरा बाहेर काढायचा नाही एवढी दक्षता मात्र नागरिकांनी घेतली पाहिजे. जालना शहरातील औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीसमोर रोडवर एका परप्रांतीय कामगाराला कंटेनरने चिरडल्याची घटना घडली आहे. लालू विजय बहादूर सरोज असे या मयत कामगाराचं नाव आहे. जालना शहरामध्ये ही घटना घडली असून कारखान्यातील स्टील सळ्या घेऊन जाणारा कंटेनर हा कामगाराच्या डोक्यावरून गेल्याने कामगार जागीच ठार झाला. रस्ता ओलांडताना हा अपघात घडला. घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडवली. यानंतर या ठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर वाघ, रवी देशमुख आणि वेताळ यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जमलेली गर्दी पांगवली. यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह जालन्यातील घाटी रुग्णालयामध्ये पाठवला. मयताचे नातेवाईक आल्यानंतर शवविच्छेदन होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. हा कंटेनर चंदनजिरा पोलीस ठाण्यामध्ये लावण्यात आला असून कंटेनर चालकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलाय. या प्रकरणी पुढील तपास चंदनजिरा पोलीस करत आहेत. जालना येथे व्हॅनिटी व्हॅन उपलब्ध करण्यात आल्या असून यामुळे आता पोलीस बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय होणार नाही. या व्हॅनिटी व्हॅनचा लोकार्पण सोहळा वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांच्या हस्ते करण्यात आला. जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कायदा आणि सुव्यवस्थेचा तसेच इतर प्रकारांचे बंदोबस्त असतात. 24 तासांपेक्षाही अधिकच्या कालावधीसाठी हे बंदोबस्त असतात. अशा बंदोबस्तांमध्ये महिला अधिकारी आणि अंमलदार यांना नेमून दिलेल्या बंदोबस्तासाठी अधिक कालावधीसाठी एकाच ठिकाणी उपस्थित राहावं लागतं. त्यामध्ये महिला अधिकारी आणि अंमलदार यांना बंदोबस्ताच्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नसते. त्यामुळे महिला अधिकारी आणि अंमलदार यांची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या विशेष प्रयत्नातून जालना पोलीस दलामध्ये व्हॅनिटी व्हॅन तयार करण्यात आली आहे. या व्हॅनिटी व्हॅनचा लोकार्पण सोहळा छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते करण्यात आला. सर, मी WSC 678 SK गायकवाड. ही जी शी व्हॅन आलेली आहे ही पोलीस प्रशासनाने आमच्यासाठी
खासकर महिलांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे। अडीअडचणीच्या काळामध्ये महत्त्वाचा बंदोबस्त आणि फिक्स पॉईंट लागतात, त्या काळामध्ये मॉप असतो, आम्हाला कुठे बाहेर जाता येत नाही अडीअडचणी, तर ही जी बाब आहे आम्हाला जी शी व्हॅन उपलब्ध करून दिलेली आहे ती अत्यंत आमच्यासाठी एक उपयुक्त अशी ठरणार आहे। आणि म्हणजे सरांनी SP सरांनी आणि ॲडिशनल सरांनी आमच्यासाठी एवढा विचार केला आहे आणि ही महिलांसाठी उपलब्ध करून दिली, खरंच त्यांचं खूप कौतुक आहे या बाबीसाठी। जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली आहे। विधानसभा निवडणुकीपर्यंत दोनही समाजाला कसं झुलवायचं असा मानस सरकारचा असल्याची टीका यावेळी आंबेडकर यांनी केली आहे। पाहूयात। सजेशन असं माझं सुचावं असा होता की राजकीय सत्ता ही सार्वत्रिक झाली तर समाजामधला सलोखा हा सर कायम राहतो। राजकीय सत्ता ही जर सार्वत्रिक झाली नाही आणि ती फक्त असं काही कुटुंबांपुरती मर्यादित राहिली तर मग सामाजिक सलोखा बिघडायला सुरुवात होतो, हे आपण आता पाहतो। बीजेपी असताना हा सुवर्ण मताव काढायला तयार आहे का? राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोघंही असताना ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा प्रश्न सुटावा म्हणून त्यांची मानसिकता आहे का? तर मी असं म्हणेन नाही। दोघांनाही एकमेकांची भिडवत राहणार आणि विधानसभेपर्यंत हे भिडवत राहतील अशी माझी स्वतःची धारणा आहे। त्याच्या अगोदरचा असणारा हिंदू महासभा आणि त्याच्यानंतरची असणारी RSS यांनी संविधानामध्ये आरक्षण याचं अंतर्भूत असणारी जी चर्चा आहे ती चर्चा मी असं मानतो की मूळ गाभ आहे असं मी त्या ठिकाणी मानतो की प्रत्येक पक्षाचा। त्यावेळेस हिंदू महासभा आणि RSS या दोघांनी असं संविधानामध्ये आरक्षण असता कामा नये ही ठामपणे भूमिका घेतली। तीच भूमिका आजही कायम आहे आणि म्हणूनच आपण बघत असाल की 400 पार संविधान बदला अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे की आरक्षणवादी पक्षांवरतीच विश्वास ठेवला पाहिजे ओबीसीने, हा सगळ्यात मोठा आरक्षण वाचवण्याचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। ते मी मगाशी म्हणालो ना की त्याच्यामध्ये की कुटुंबाची सत्ता की सार्वत्रिक सत्ता, या आंदोलनाला भेट द्यायचं म्हणजे सार्वत्रिक सत्ता। मी धराणी पाटलांच्याही आंदोलनाला तिथे असताना भेटलो होतो, कारण का मलाही दिसत होतं की कुटुंबाची सत्ता एकदा संपली की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या परिवर्तनावरती चळवळी जी आहेत याला जोर मिळेल आणि कुठेतरी मार्ग निघेल अशी असणारी परिस्थिती आहे। परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून संविधान वाचवण्याच्या लोकांच्या मनातली जी मानसिकता होती तिचा फायदा घेत पुन्हा इथे असताना आपल्याला कुटुंबशाहीच वाढली असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। त्याच्यामुळे ज्याला कुटुंबशाही पाहिजे तो या आंदोलनाला म्हणजे इथे सहानुभूती दाखवणार नाही, भेटही देणार नाही अशी परिस्थिती आहे। ओबीसी समाजामध्ये जन्मलेला व्यक्ती म्हणून ओबीसींच्या पाठीमागे उभे राहणे हे माझे कर्तव्य आणि जबाबदारी आहे। सत्ता आणि पदासाठी विचार करणार नाही, मंत्रिपदाची पर्वा न करता मी समाजाच्या पाठीमागे उभे राहील असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं। ते आज जालना येथे बोलत होते। पाहूयात। मी ओबीसीचा कार्यकर्ता आहे। त्यांनी जे आंदोलन सुरू केलं आणि ज्या आंदोलनामध्ये शासनाला निवेदन त्यांनी दिलं आहे आणि ज्या आंदोलनातील मागण्या आहेत त्या सर्व मागण्या मला माहीत आहे आणि त्यातील त्या मागण्यावरच एकमत आहेच आणि त्यांच्या मागण्या माहीत असल्यामुळे मी चर्चा करायचा विषय नाही। उद्या डेप्युटेशन येईल, त्या मागण्यावर सरकारकडे उद्या त्याचं शिष्टमंडळ येईल, त्या मागण्यावर चर्चा उद्या होईल, कारण ते आंदोलन आहे आणि ज्या विषयाला घेऊन आहे त्याची जाणीव त्यांना आहे आणि मला आहे। असं आहे की शेवटपर्यंत न्यायालयीन लढाई आहे, आम्ही आमची न्यायालयीन लढाई लढत राहू। बिहारने दिला आहे, यापूर्वी पश्चिम बंगालने सुद्धा 2010 नंतर आलेल्या सर्व जातीचं आरक्षण रद्द केलं। 2010 नंतर ओबीसी मध्ये ज्या जाती आल्या त्यांचंही आरक्षण
पश्चिम बंगाल हायकोर्टाने सुद्धा रद्द केलेला आहे. त्यामुळे हे काही असं काही चुकीचं कोणी करेल आणि ते टिकेल अशातला विषय नाही. परंतु हे जे सरकार आमच्यामध्ये भांडण लावून स्वतःची कोणी जे शेकण्याचं काम चाललं आहे त्याला हे मात्र अति आहे ना, हे फार झालेलं आहे. आम्हाला एक प्रेस होऊ द्या मग तुमच्याशी आम्हाला असं नाही, पक्षातला विषय नाही. आम्हाला धमक्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आणि त्या घाणेरडे आम्ही ते सुद्धा सहन केलाय. किती मतात पोटात टाकून सहन करायचं हा त्याचा उद्देश. हे तर 2014 पासून सुरू झालं. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना एसटीचं आरक्षण देऊ म्हणून मतं घेतली. झाले काय 9-10 वर्ष झाले आणि 2 समाज आमोरासमोर उभं केला. त्यावेळेस मराठा आणि ओबीसी मध्ये तसाच संघर्ष केला. सरकार पुरस्कृत आहे 2 समाजाला झुंजवत ठेवायचा आणि त्याची सुरुवातच 2014 मध्ये झाली. त्याच्यापूर्वी नव्हतं इतकी टोकाची भूमिका. आज आपण व्यवहार बंद करण्यापर्यंत अनेक गावामध्ये जी परिस्थिती निर्माण केली हे कोणामुळे झालं? हे या सरकारमुळे झालं आहे, हे स्पष्ट आहे. प्रकाश आंबेडकर बोलले, चुकीचं बोलले नाही, ते सत्य बोलले. कॅटेगरीचे माणसं 50% ओपनमध्ये फील व्हायचे आणि ओपनमधले 50% ओपनमधून यायचे. पण 100% ओपन करायला लागले आणि ओबीसीच्या आणि कॅटेगरीच्या लोकांचा हक्क डावलण्याचं काम सुद्धा झालं. हे आता मी हा विषय पूर्वीच मांडला होता, पण आता भोगे साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भातल्या वेदना त्या ठिकाणी सांगितल्या. मी एवढंच सांगतो, आमच्या लक्ष्मण भाऊला माझा लहान बंधू आहे. तुम्ही फार मोठी शक्ती ओबीसीची उभं करण्याचं काम केलंय. त्यावेळेस इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेस ओबीसीच्या हक्काच्या वेळेस ज्या वेळेस नाव निघालं जाईल त्यावेळेस आमच्या बाबांचं नाव बाबा, आपला नवनाथ बाबा आणि आमच्या लक्ष्मण भाऊचं नाव नक्की त्या पुस्तकात नोंद असेल. इतकी ताकद, इतकी भूमिका समाजाप्रती तुम्ही घेतली. मी तुमचं अभिनंदनही करू शकत नाही, कारण मनात वेदना आहे. पण हे याला मात्र नक्कीच बड्याचे हौसले तोडणारा तुमचा हे ताकद या तुमच्या माध्यमातून उभी झाली आहे. मोठ्यांनी जे काही समाजाला वेठीस धरून समाजाला मालकी सांगायचा जो काही प्रयत्न झाला होता आणि आम्ही म्हणून ते सरकार करेल अशी काही लोकांची जी काही भूमिका होती. आणि छोट्या समाजाचा वाली कोण हा खरा प्रश्न आहेच ना. 12 बलुतेदारांचा व्यवसाय हिरावला गेला. ज्या व्यवसायावर ते उभे होते तिथे आता नवीन कारखाने आले. अनेक समाजाचे लोक नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून ते उद्योग उभी केलेत. परंपरागत उद्योगचा माणूस आज समाप्त झाला आहे. ना त्याला नोकरी मिळत ना त्याचा व्यवसाय आहे. तर त्यांनी कुणाकडे बघायचं? त्याचं संरक्षण कोणी केलं पाहिजे? म्हणून 12 बलुतेदारांना सुद्धा त्या काळात महत्त्व आजही आहे, परंतु हक्काचं संरक्षण करणारे कोणी नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1ली ते 9वी करिता प्रवेश देणे सुरू आहे. आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना. संपर्क
9673236007 किंवा 9067791007। बब्बन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब, जालना। प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी। शाळेची वैशिष्ट्ये: CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर, अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा। आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा। माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना। संपर्क 9623493999 किंवा 9730541111। शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन। देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। संपर्क 9627566132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध, AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता: प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन।
देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना. संपर्क 9623756132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366.